देखिए, मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहब को मिला। देवेंद्र फडणवीस साहब को मैंने विनती की और जब मैंने उनको सारे शहर के नक्शे बताए, उन्होंने तुरंत ही निर्णय उन्होंने लिया। जो मेरा निवेदन था उन्होंने स्पष्ट कहा कि महानगर पालिका आयुक्तों को उन्हें आदेश दिया है, आप देख सकते हैं, और उन्होंने अंडरलाइन किया है कि लोगों को मुआवजा दो। महाराष्ट्र के मुख्यमंत्री कह रहे हैं कि इस पे चौकसी होना चाहिए और चौकसी करके उस पर कार्रवाई होना चाहिए, लोगों को मुआवजा मिलना चाहिए। ये स्पष्ट हो गया है। मैं सभी शहरवासियों को स्पष्टपणे बोलना चाहूंगा कि कोई भी अभी डर के खौफ के माहौल में ना रहे। आपका अधिकार देने के लिए आपका भाई यहाँ पर खड़ा है। मैं महापालिका आयुक्तों को स्पष्टपणे कहना चाहूंगा कि आपकी हमारी खानदानी दुश्मनी नहीं, आप कायदे का पालन करो। मुंबई हाईकोर्ट का आपको आदेश है, संभाजीनगर बेंच का हरसुल में आदेश है, चिकलठाना में आदेश है, उसका पालन आपने नहीं किए। जिन जिन के आपने घर तोड़े उनकी लिस्ट जारी करो, उनको कैश में मुआवजा दो और उसके बाद नई कार्रवाई के लिए जाओ। मैं पुलिस प्रशासन को विनती करता हूँ, आयुक्त साहब को, कि पहले आपके 18 करोड़ रुपए बैलेंस है महापालिका की और वो मांगो, नया बिल भी उनको दो और नागरिकों के सब पेपर देने के बाद ही, देखने के बाद ही आप वहाँ पे पुलिस बंदोबस्त दो। किसी ने भी डर के माहौल में नहीं रहना चाहिए। मैं महापालिका प्रशासक को यह विनती करता हूँ, आह्वान करता हूँ कि आप एक खौफ का माहौल बंद करें और तुरंत से ये कार्रवाई रोके। जिन जिन के आपने तोड़े हैं इनको आप कैश में मुआवजा दीजिए, हर्जाना दीजिए, लैंड एक्विजिशन प्रोसेस कीजिए, प्रोसेस कंप्लीट कीजिए, फिर नई जगह को हाथ लगाइए। अगर आने वाले 5 दिन में आपने ये नहीं किया तो हम जितने भी लोगों के घर तोड़े इन सबको लेके आपके घर के बाहर रहने को आएंगे। इसकी आप बात ना करें। 5 दिन का आपने जो अल्टीमेटम दिया है, रोक रकम का जो आप मुआवजा मांग रहे हैं, तिजोरी में तो पैसे नहीं महानगर पालिका, फिर पैसे नहीं तो फिर क्यों तोड़े? इसका जवाब उन्होंने देना चाहिए। अगर आप तोड़ोगे, आप लोगों को मुआवजा भी नहीं दोगे तो ये लोकशाही है या गुंडाशाही है? इसका जवाब वो देंगे। ये तोड़ने के पहले उन्होंने सोचना चाहिए था। मेरे बाजू फुलचंद भाई खड़े, इनके पास गुंटेवारी का आदेश है। मेरे बाजू चिकलठाना मुकुंदवाड़ी के लोग खड़े, इनके पास जुना आदेश है। महापालिका में हरसुल, मुकुंदवाड़ी, चिकलठाना, फड़ेगांव, मिटमिटा ये बाद में आए। पहले यहाँ ग्राम पंचायत हुआ करती थी, वहाँ गाँवठान हुआ करता था, उसका रिकॉर्ड तुम्हारे पास है। मेरे घर के सामने की विड्थ आपने 3 बार बदली है, मेरी कोई गलती नहीं है। और महापालिका ये मैप फाइनल न होते हुए भी किससे अधिकार में तोड़ती है, इसकी जिम्मेदारी पूरी आयुक्तों पर है और सारी टीम पे है। मैं क्लर्क से लेकर प्रशासक को बोल देता हूं, अगर आप एक भी इलीगल एक्टिविटी करोगे तो आपको कायदे के सामने चौकसी को जाना पड़ेगा। इसकी आप नोन बांधकाम जो परमिशन है ज्यादातर है नहीं, बोल रहे हो देखिए, बांधकाम परमिशन नहीं है तो गुंटेवारी करो। लोग आज तैयार है, लोग पैसे देंगे, उनके घर रेगुलराइज करो। अभी ये अभी मिटपटा पड़ेगा में परमिशन है, ये आप कार्रवाई नहीं कर रहे हो। जालना रोड पे MRDC के प्लॉट है, सिडको के प्लॉट है, वो तोड़ने का आपको अधिकार है क्या? अरे मेरा सवाल ये है कि आपने कौन से अधिकार में तोड़े? बहुत सी जगह बिल्डिंग परमिशन से, और जहाँ बिल्डिंग परमिशन नहीं होगी जमीन गाँवठान में एने की कॉपी है। ये सबको मेरे को महापालिका आयुक्त को ये बोलना है कि आप इन सबका विचार करो, आपने जो तोड़ा उसका हर्जाना दो, इसके बाद जो आपको विकास करना है उसके लिए हम साथ रहेंगे, उसके लिए चर्चा करो, लोगों को न्याय दो। अगर आप न्याय नहीं देंगे, दादागिरी से तोड़ेंगे तो ये अब चलने वाला नहीं। देखिए, TDR का रेट जो है इसमें अलग अलग लोग, कोई संजय नगर के लोग अलग बोल रहे हैं, मुकुंदवाड़ी के अलग बोल रहे हैं, जवाहर नगर के अलग बोल रहे हैं। बिल्डर लॉबी का जो सवाल है, किसी किसी का ये बोलना है कि TDR के रेट्स कम करने के लिए हुआ है क्या, या शहर में गवर्नमेंट ऑफ इंडिया से पैसे लाके, क्योंकि 60 मीटर की वेट हुई तो गवर्नमेंट ऑफ इंडिया पैसे देगी, तो कोई कॉन्ट्रैक्टर को काम करने के लिए उनको एक टेंडर देने के लिए आपने तोड़ा क्या? ऐसी क्या अर्जेंसी थी कि आपने बिना नोटिस तोड़ा? ऐसी क्या ख्वाब आपको आया कि कल सुबह उठ के आपने तोड़ा? जैसा क्रेडिट आपने सारे शहर में घूम के लिया, तो जिम्मेदारी भी शहर में घूम के लो और लोगों को खौफ से बाहर निकालो, लोगों को न्याय दो, लोगों को कैश स्वरूप में पैसा दो। और मंदिर मस्जिद की जो बात हुई, धार्मिक स्थल का तो प्रोटेक्शन होना ही चाहिए। मंदिर के बारे में भी मेरी लोगों से चर्चा हुई, उन्होंने भी कहा, जैसे हरसुल में बात हुई, उन्होंने कहा कि सामने का जो एरिया है वो हम दे सकते हैं अगर मुआवजा मिला। तो ये बड़ा सेंसिटिव सब्जेक्ट है, शहरवासियों के तो आभार मानना चाहिए, किसी ने उफ भी नहीं किया। इसका आप
गैर अर्थ मत लो। दादागिरी के माहौल में अब लोग नहीं रहेंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री अब हमारे साथ है, मुख्यमंत्री का आदेश हमारे साथ है, उसका पालन आप करो। ये दूसरे सियासी लीडर मैदान में ही दिख रहे, आप नहीं दिख रहे सर। सातारा परिसर वहाँ पे एक दहशत का माहौल बना हुआ है कि आज गुंटेरी को लेके वहाँ पे 600 स्क्वायर फीट की जगहों को लेके बहुत ज्यादा बदला रहे खर्चा। देखो, क्या कहेंगे इसके बारे में मेरे को रेट्स के बारे में पता नहीं, मैं सबसे चर्चा करूंगा। वो मांग भी मैं सरकार की तरफ रखूंगा। महानगर पालिका ने लोग जो रेगुलराइज करने के लिए आगे आ रहे हैं उनको खुशी से पैसे स्वीकारना चाहिए। मैं तो बोलता हूँ उनको टप्पे से पैसे लेना चाहिए और लोगों के घर रेगुलराइज करना चाहिए। सादी सी बात है। यहाँ पे भारत के प्रधानमंत्री चीख चीख के बोल रहे हैं कि हर एक को मेरे को प्रधानमंत्री आवास में घर देना है और तुम लोगों को बेघर करे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री बोल रहे हैं कि मेरे राज्य में कायदे का पालन होगा और आप हाईकोर्ट के ऑर्डर को फेंक रहे। अरे कर रहे क्या आप? किसके लिए कर रहे? इसका जवाब आप दो। ऐसा मैं यहाँ से सवाल। सियासी लीडर जो है कोई सामने नहीं आ रहा है, आप मैदान में आए हैं। देखो, मैं सियासी नहीं हूँ और ये मेरी जिम्मेदारी बनती है कि छत्रपति संभाजी नगर का कोई भी भाई और कोई भी भाई या कोई भी बहन रास्ते पे उनका घर छीना जा रहा है तो आवाज उठाओ। मैं कायदे को मानने वाला हूँ। ये कायदे में इसलिए मैं आवाज उठा रहा हूँ। अगर हमारी गलती होती, हम कायदे में नहीं होते तो हम शब्द से भी नहीं बोलते, पर कायदा है। कायदे के अंदर अगर आप हमको मुआवजा नहीं दोगे तो रही सियासत लीडर की बात तो लोग डिसाइड करेंगे। जनता है, जनता निर्णय लेगी, हमको उससे लेना देना नहीं। एक कायद्याचं पालन करा. अशा प्रकारे तर आपण 5 दिवसात वाटतो 5 दिवसांना त्यांना आपण तुम्हाला जर मासिक समजत नाही आम्हाला लगत मोबाईल झाले आमच्या डॉक्टरांनी झालं मोबाईल देणार एक तर आपण कारवाई करून देणार काही मला मान्य आहे आपण त्याशी पण करतो जर त्यांनी तुम्ही फक्त जास्त टेन्शन घेऊ नका काय फक्त असं डिप्रेशन चला चहा
आज माननीय विनोद पाटील साहेबांना तुम्ही भेटले आणि विनोद पाटील साहेब सुद्धा मुख्यमंत्रींना भेटून आले आणि त्यांनी सांगितले की महानगरपालिकेचं अतिक्रमण लोकांना थांबणार आहे. आज तुम्ही भेटले, काय आश्वासन भेटलं? हे बघा, सगळ्यात पहिले तर सध्या शहरामध्ये जी बुलडोझरशाही सुरू आहे त्याच्या विरोधात प्रत्येक सामान्य माणूस ज्याचं घर तुटलंय आणि ज्याचं घर तुटणार आहे तो या सगळ्यांच्या विरोधात लढतोच आहे. आज विनोद भाऊ पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून आणि गरिबांचे घर तोडू नका आणि त्यांना योग्य तो मोबदला द्या, त्यांचं जे काही कायदेशीर कारवाई आहे त्या पद्धतीने करा. तर आमचं म्हणणं आहे की विनोद दादा पाटील यांनी आज गरिबांच्या साठी आवाज उठवला आहे आणि या अतिक्रमण मोहिमेच्या संदर्भात जो कुणी यांच्या विरोधात आवाज उठवेल तो आमचा भाऊ, तो आमचा साथी. यामुळे आम्ही त्यांचं तर स्वागतच करतो. पण जे मनपा आयुक्त आहेत ते अजूनही त्यांची दंडेलशाही सुरू आहे की महाराष्ट्रात 5 दिवस हाय अलर्ट आहे पावसाचं, असं सुरू असताना देखील काल त्यांनी पेपरला बातम्या दिल्या की हर्सुल भागात आम्ही अतिक्रमणाची कारवाई करू. तर कुठला भस्मासूर यांच्या अंगात घुसलेला आहे की हे गरिबांचे घर तोडणे हाच यांचा जीवनाचा एक मूळ उद्देश झालेला मला दिसत आहे. की तुम्हाला जशी फॅमिली तशी आम्हाला सुद्धा फॅमिली. आपण बघितलं की काल नारेगाव मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि हजारो लोकांच्या घरात पाणी घुसलं. त्यावेळेस आयुक्तांना फोन केलेला एका व्यक्तीची व्हिडिओ क्लिप आपण ऐकली असेल, व्हायरल झाली की सर म्हणतात की माझ्या घरी पाहुणे आलेले. तुम्ही जर या शहराच्या विकासाच्या नावाखाली लोकांचे घर तोडतायत, मग जेव्हा जे लोक टॅक्स भरतात त्यांच्या घरात पाणी घुसतंय आणि तुम्ही म्हणता माझ्या घरी पाहुणे आलेले, तर मग तुमचा शहराचा विकास त्यावेळेस कुठं जातो? आज 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी हायस्कूल जवळ उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते आणि तिथं अतिशय सुंदरता प्रमाणे सगळा कचरा साफ करण्यात आला होता ना. आज आम्ही तिथून येता जाताना पाहिलं की कमरे एवढे ढीग कचऱ्याचे जमा झाले. मग हाच तुमचा विकास आहे का आणि हाच शहराचा डेव्हलपमेंट आहे का? आणि याच्यासाठीच तुम्ही गरिबाचे घर तोडताय का? शहरातले हजारो रस्ते यांनी मोठे केलेले बघा, तिथं अवैध वाहतूक उभी राहते आणि नावाला नुसते रस्ते मोठे करून जी ट्रॅफिक आहे शहरामध्ये ती तर 24 तास आहेच. मग या सगळ्यांचा कुठंतरी यांना उत्तर पण देणं गरजेचं आहे आणि कायदेशीर लोकांना घरांचा मोबदला द्या ज्यांचे तोडले आहेत त्यांचे. आणि आमचा जो चंपा चौक ते जालना रोड आहे हा तर रद्दच झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ती शेवटपर्यंत आमची मागणी तीच राहणार. धरणार आहे खालून टाकलं. क्या कहेंगे आज जो विनोद पाटिल साहब ने मुख्यमंत्री से मिलकर आए और अतिक्रमण की कार्रवाई को रोकने के बारे में कहा है, क्या कहें? महानगरपालिका ने जो कार्रवाई करी, महानगरपालिका ने कोई प्रकार की नोटिस देना था या उसको पंचनामा करना था या तुम्हारी जगह कितने जारी क्या जारी या लेखी जवाब देना था. दोपहर में 3 बजे आके मार्किंग करे और दूसरे बजे 8 बजे आके उन्होंने तोड़फोड़ करी. अब तुम तोड़फोड़ कर रहे, काहे की कर रहे, किसकी कर रहे, क्यों कर रहे, तो मालूम होना क्या नहीं. जैसा हमारे मालूमात के लिए तुमने हमारे को नोटिस देते थे तो हमको मालूम पड़ता था. अभी महानगर पालिका से मैंने गुंठेवारी करेंगे. गुंठेवारी का मतलब क्या समझने का, तुम क्या बोलते हो, गुंठेवारी करो, नियमितीकरण करो, महानगर पालिका को पैसे भरो, तुम्हारा लीगल वाइज करो. अरे लीगल वाइज करने को ये महानगर पालिका की परमिशन देखे क्या तुमने? मेरी नहीं देखते हुए होते हुए भी तुमने मेरा घर तोड़े, मेरी दुकान तोड़े. हाँ, आज मेरे को बेघर करे. महानगर पालिका ने ये आदेश निकाले हुआ है, तुम्हारा आदेश है 2013 में मेरी गुंठेवारी वाली है, ये 2013 का आदेश है. ये कि मैंने मेरे घर पे तो नहीं छाप के लाया. हाँ, महानगर पालिका ने आयुक्तों का, जब हम आयुक्तों को ये चीज बोलने गए तो आयुक्तों ने क्या बोले कि हमने ये जो फौज फाटा लाया, ये जो गाड़ियां लाया, ये इतना सामान लाया, ये तुम्हारी सुनने के लिए नहीं लाया. क्या तुम्हारे को क्या बात करनी की बाद में बात करो. ऊपर से लोगों को क्या बोलते, तुम गुंठेवारी करो. ऊपर से उन्होंने खुद बोलते की गुंठेवारी झाली म्हणजे याचा अर्थ हा नाही का तुमचं स्वतःची मालकी झाली म्हणून आणि नियमितीकरण झालं, परमिशन झालं, अशातला काही विषय नाही. जर तुमचा रोड 60 मीटरचा होता
30 मीटरचा होता, तर तुम्ही पहिले लोकांना कळवायला पाहिजे होतं ना, ह्या साऱ्या गोष्टी आम्ही करायला होत्या, आम्हाला करायच्या आहे. तुम्ही लोकांना अंधारात ठेवून हे काम केलं आणि तुमची जी महानगरपालिकेची दादागिरी आहे. माझ्याकडं आजपर्यंत बेबाकी सर्टिफिकेट आहे. मी आजपर्यंत महानगरपालिकेचा 1-1 रुपया भरलेला आहे. महानगरपालिकेने माझा मोबदला मला द्यावा आणि महानगरपालिकेने जे माझं दुकान, माझं घर, माझं हॉटेल जे माझं तोडलं, हेच माझे कागदपत्र बघून ह्या कोर्टाच्या त्यांच्या आदेशानुसार त्यांनी जे काही केलं असेल, एक कागद नाही. महानगरपालिकेनं त्यांचा स्वतःचा DP प्लॅन वगैरे जो काही लावला होता, त्या प्लॅन अनुसार मी हे सर्व काही केलं होतं. मग माझ्यावर अत्याचार का बरं केला? माझं एकच घर नव्हतं, माझे 2-2 घरं तोडले त्यांनी, आज माझ्या दुकानात तोडले त्यांनी. मला कमीत कमी हॉटेल होती, वरात हॉटेल तुमची होती ना? हो. तुम्ही नवीन तयार करून मी आता 2 कोटी रुपये कर्ज घेऊन मी ती हॉटेल बनवली होती. अजून माझं उद्घाटन मी झालं नव्हतं. जर मी बनवत होतो, मग परमिशन दिली, तुम्ही मला तेव्हा सांभाळायला पाहिजे होतं ना, का तुमचं रोड मध्ये येतं तुम्ही बनवू नका. आज माझं कोटी रुपयाचं नुकसान झालं, बँकेचं कर्जदार झालो, बँकवाले. उद्या जर मला बँकेचं कर्ज नाही फेडलं गेलं, तुम्ही का फाशी घ्यायची का? महानगरपालिकेच्या दारात फाशी घ्यायची का आयुक्ताच्या दारात जाऊन फाशी घ्यायची? आयुक्ताला बोलायला गेलं तर माझा आयुक्तासोबत जे त्यांनी जे महानगरपालिकेचे एक्समॅन जे फौजी लावलेले ते हाताला धरून वाढतात, माणसाशी अत्याचार करतात. त्या लोकांचा काय अधिकार आहे आम्हाला धरून मागं पुढे वाढायचा? पोलीस प्रशासन लावलं तुम्ही. पोलीस प्रशासन असताना तुम्ही हे महानगरपालिकेचे भाड्याचे टट्टू लावले का? दादागिरी करायला तुम्ही हे लोक उभा केले का? महानगरपालिकेने कधी लक्ष दिलं का? हे लोक 500-500 रुपये लोकांकडून जमा करतात, आमचं पाण्याच्या नावाखाली जमा करतात, हातगाडीच्या नावाखाली जमा करतात. महानगरपालिकेचे अधिकारी काय झोपेला असतात का? साहेबांना काय म्हणणं आहे तुमचं? कमिशनर साहेबाला आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही वार्ड अधिकारी नेमलेला आहे, तुम्ही अतिक्रमण अधिकारी नेमलेला आहे, तुम्ही तुमच्या वार्डामध्ये जा, वार्डाची चौकशी करा. वार्डातले अधिकारी काय झोपेला असतात का? तो वार्ड अधिकाऱ्याला तर चौकशी करता येत नव्हती का? अतिक्रमण विभागाला चौकशी करता येत नव्हती का? जर याची 4 मजली बिल्डिंग म्हणती या माणसाची, याला आपण परमिशन देतोय आणि याची बिल्डिंग रस्त्यात कसं काय आली? तुम्ही आज मला जी 4 मजली बिल्डिंग जी माझी तोडली त्याचा मोबदला देणार आहे का? आयुक्तांना कमीत कमी आमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. आमचं नाही ऐकलं. आमच्या पूर्ण तुम्हाला नाही का पडेगाव ते शरणापूर हा जो रोड आहे हा बिल्डरांच्या घशात घालायचा आहे आणि बिल्डरांचा फायदा करायचा आहे. कारण का तिकडं विकसित झोन नाही, विकसित एरिया नाही. आता सफारी पार्क त्या साईडला, समृद्धी मार्ग त्या साईडला नाही. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आयुक्ताच्या घरासमोर आत्मदानाचा प्रयत्न करू. आम्ही विनोद पाटील साहेबांच्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही मुख्यमंत्री साहेबाला एकच विनंती आमची की आम्हाला न्याय मिळावा. आम्ही न्यायासाठी तुमच्या दारात येतोय आणि तुमच्याकडे मागणी करतोय. नाही भेटलं तर आम्ही आत्मदान करणार. महानगरपालिका आयुक्ताच्या घरासमोर. काय नाव आपलं? फुलचंद फुटे. कितीचं नुकसान झालेलं? माझं कमीत कमी 3 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे अतिक्रमणासंदर्भात. नेमकं त्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे, काही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत का आणि पुढचं पाऊल काय असणार? माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागली. माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागली. त्यांनी तात्काळ मला भेट दिली. सुमारे 50 मिनिटं त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं. त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही, परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड ॲक्विजिशन ऍक्ट आणि माननीय उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे. घरासमोरची रुंदी शासनाने 3 वेळेस वाढवली, याच्यात आमची चूक नाही. आम्ही विकासाला तयार आहोत, परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा. जे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम केली. अतिक्रमण मोहीम नाही, दडपशाही मोहीम आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझं ऐकून घेतलं. त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं. साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा. आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पडल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले. मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंगलशाही या ठिकाणी थांबवावी. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं. आम्ही तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो. 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या. मला तर शंका अशी की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही. ज्या घाईले गडबडीत त्यांनी पाडलं, त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी. कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटरचा होता, नवीन नकाशा किती मीटरचा आहे, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना मोबदला कधी देणार? क्रमांक 1चा प्रश्न.
दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही. कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा. आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय, हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही. मग त्याची स्पष्टता द्यावी. एक नकाशाचे तुम्ही 2 अर्थ कसे लावता. आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा असा आहे की जर 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम जी शिकार या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार. मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश, मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही, यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार. मी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे जाणार, यांच्यावर चौकशी मागणार. आणि स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या. तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करावी. माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने 18 कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहितीप्रमाणे थकलेले आहेत. या बंदोबस्ताची किती मला माहित नाही. तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे, सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे, त्यानंतरच तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यावा. तोपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊ नये ही कळकळीची आपल्याला विनंती. आणि शेवटचा प्रश्न, मान्य महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा, अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही. गरज कुठे तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनींना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आताही पाडापाडी शहरात होऊ देणार नाही. जन आंदोलन उभारणार निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन राहील, चौकशा समोर सर्व अधिकाऱ्यांना जावं लागेल. जे जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते, पार क्लर्क पासून आयुक्तपर्यंत, यांना उत्तर सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल, न्यायालयासमोर द्यावं लागेल. याचं भान त्यांनी ठेवावं. त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीडीआर डेटा देखील आम्ही काढणार आहोत. कोण कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावरून येताना कुठं कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत. आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू. मग हरसूद सारख्या ठिकाणी जर मागची सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का दिला नाही? मुकुंदवाडीची कडण्यामध्ये मागचं सरकारने मोबदला दिला तर तुम्ही का देणार नाही? त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी, जनतेला पैसे द्यावे, जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा, परत कारवाई करावी. आणि सहकार्य करू, परंतु तुम्ही मोबदला देणार नाही, फुकटामध्ये कारवाई करा तर याचा आम्हाला विरोध राहील. आमची तुमची दुश्मनी नाही, परंतु तुम्ही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर होतो. पालकमंत्री बोलताना असं म्हणाले की आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी असं ठरवलं आहे की या कारवाई दरम्यान जायचं नाही, जी कारवाई होती ती योग्य होती. हे बघा, पालकमंत्री साहेब काय बोलले, कोण आमदार काय बोलले याच्यामध्ये मला जाण्यात इंटरेस्ट नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात, ते विचार करून कागदपत्र कोण त्यांनी आदेश दिला असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई तुम्ही केली, यांना मोबदला द्या, याची चौकशी करा, त्याची मी वाट पाहिजे. आणि मान्य पालकमंत्री महोदयांचा देखील आधार आहे, परंतु ते कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, त्यांचं उत्तर तुम्ही त्यांना विचारावं. विनोद पाटील म्हणून मी भूमिका आहे की सर्वसामान्य आहे आणि रस्त्यावर जनतेसाठी उतरतो. एक मुद्दा आपली ही तिसरी वेळ आहे सातत्याने अशा पद्धतीने सांगायची आयुक्त काय नाही ऐकलं तर आंदोलन करणार म्हणजे काय? 5 दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेशाचं पालन करून मोबदल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो, तर ज्यांची ज्यांचे घरं पाडले या सर्वांना घेऊन मी माननीय आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाही. मग त्यांना जी कारवाई करावी, मला जी कायदेशीर कारवाई करता येईल कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार. नागरिक मित्रपतन जे आहे हे दीडशे लोक नागरिक मित्रपतन जे आहे सोबत येतो, तो मालमत्ता धारकांना अधिकाऱ्यांसोबत नियंत्रित करू देत नाही किंवा त्यांना त्यांच्या दारातून बाहेर सोडून आणतात, मारहाण करतात. यावर कोणी बोलायला जात नाही आणि तक्रार पण द्यावी. मी स्पष्टपणे सांगतो की साध्या क्लर्क पासून महापालिकेच्या प्रशासकांनी गैरवर्तणूक केली असेल तर त्यांनी चौकशीसाठी कायदेशीर प्रक्रिया फेस करण्यासाठी तयार राहा. कायद्याच्या भाषेत मी व आमची सर्व टीम आपल्या या ठिकाणी उतरून तयारी करणार. तुम्ही आता काळजीच करू नका, जे कायद्यात ते